म्हणजे या राज्यातला सगळ्यात अपयशी गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये आम्ही अगदी 30+ असू. मी गृह खातं काय करते हा प्रश्न खरं तर आपण सगळ्यांनी विचारायला हवा. वारंवार कायदे सुव्यवस्थेचे कसे 3-13-9-18 झालेले आहेत हे चित्र पुन्हा पुन्हा समोर येतं. पुन्हा पुन्हा गृहमंत्री म्हणून देवेंद्र भाऊ हे नापास झालेले आहेत. गृहमंत्री म्हणून ते अपयशी म्हणजे या राज्यातला सगळ्यात अपयशी गृहमंत्री याची ऐतिहासिक नोंद देवेंद्रजींच्या निमित्ताने होईल हे स्पष्ट आहे. जिथे सेलिब्रिटी असणारे लोक आणि त्यांची घरं सुरक्षित नाहीत तर गावखेड्यातला सर्वसामान्य माणूस ते काय सुरक्षित असतील त्याचा अंदाज लावलेला बरा. ताई काय सांगणार, काल सुनेत्रा पवार या इंदोरीमध्ये प्रचारादरम्यान रडले. शरद पवारांनी जे वक्तव्य केलं काय म्हणजे मला माहित नाही काय झालं. शरद पवारांनी वक्तव्य केलं की मूळ पवार वेगळे आणि बाहेरून आलेले पवार वेगळे, म्हणजे ती सून आहे आणि माझी मुलगी आहे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्याच्यावर त्या भावूक झाल्या आणि त्या रडल्या काल त्या कार्यक्रमादरम्यान. आणि ही लढाई जी आहे ती नात्याची नाही तर विचारांचीच लढाई असणार आहे आणि त्याच पद्धतीने मी लढणार आहे असं देखील त्या म्हणाले. खरं तर ते काय स्टेटमेंट आहे हे मी नीट बघितलेलं नाही. मी नक्की ते स्टेटमेंट बघते आणि त्यानंतर माझी प्रतिक्रिया देते. पण एक नक्की की ही जी सगळी लढाई असेल ती लढाई खरं तर आपल्याकडे भाजप ही मनुवादी विचारांची वाहक आहे आणि त्या मनुवादी विचारामध्ये जाणीवपूर्वक बाई व्हर्सेस बाई असा एक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. कुटुंबातला संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न ही सुद्धा पुन्हा भाजपाचा एक DNA आहे. परंतु ही लढाई ही आयडिओलॉजिकल कॉन्फ्लिक्ट असेल हे निश्चितपणे. संविधानवादाच्या विरोधात हुकुमशाही उभी आहे. एकीकडे एक राज्य समाजवादी विचार घेऊन लोक आहेत आणि दुसरीकडे एक सर्वंकष भांडवलवादाला पूरक अशी भूमिका घेणारी भाजपा आहे. त्यामुळे भांडवलवाद आणि हुकुमशाहीच्या विरोधात महाविकास आघाडी निश्चितपणे ताकदीने उभी राहील आणि 4 जूनला आपण निकाल बघाल की महाराष्ट्रामध्ये आम्ही अगदी 30+ असू. ताई काय सांगाल, खरं तर नारायण राणेंनी मगाशी बोलले की उद्धव ठाकरे हा वेडा आणि सायकिक आहे. आमच्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या दहशतवाद्यांना देत होता. कुणाला सुपारी दिली ते मातोश्रीच्या समोर उद्धव ठाकरेला उभं करून सांगू असं देखील त्यांनी एक स्टेटमेंट केलं. मला नाही वाटत की मी नारायण भाऊंवर काही बोलावं, कारण एकतर ते मानसिक आजारी आहेत आणि आजारी माणसं तापामध्ये बडबडतात. त्यामुळे त्यांचं बडबडणं मी फार मनावर घेऊ नये. मी फक्त एवढी विनंती करेन की माझ्या भाच्यांनीही थोडासा प्रचारातला वेळ काढावा आणि नारायण भाऊंना एका चांगल्या डॉक्टरला उपचारासाठी दाखवा. उद्धव ठाकरे जे आहेत ते आयुष्यभर खंडणी मागण्याचं काम त्यांनी केलंय. त्यांना बाकी काही उद्योगधंदा नाहीये असं देखील स्टेटमेंट नारायण. तापात बडबडतो माणूस वेगवेगळ्या पद्धतीने. तापात माणसं बडबडताना कधी कधी असंही बडबडतात की माझीच पत्नी मला मारते, माझीच मुलं मला मारतायत. असू शकतं, कारण नारायण भाऊंना म्हणजे कदाचित त्या आजारामध्ये त्यांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो की 10 वर्ष ज्या काँग्रेसच्या घरात त्यांनी धुनी भांडी केली आणि पदं मिळवली, कदाचित ते त्यांच्या लक्षात नसेल. पण असो, त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी. गेट वेल सून नारायण भाऊ. भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झालाय. मोदी की गॅरंटी नावाने हा प्रसिद्ध झालाय, काय सांगा? हा मोदी की गॅरंटी आहे ना. हे बघा, या देशामध्ये एवढी बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि 200 मार्काच्या तलाठी भरतीच्या पेपरमध्ये 216 मार्क, ये मोदी की गारंटी है. जितना बड़ा भ्रष्टाचार उतनी बड़ी बीजेपी में उसकी ग्रैंड एंट्री, यही मोदी की गारंटी है. ज्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला भ्रष्टाचार समूळ उच्चाटन करायचं आहे, हा कचरा आम्हाला साफ करायचा आहे, तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की जर सगळा कचरा साफ करायचा असेल तर कुठेतरी एका ठिकाणी तो कचरा साठवावा लागतो, डंप करावा लागतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.